केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत सांगितलं की महाराष्ट्र राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती अंतर्गतचा जो मदतीचा प्रस्ताव आहे तो पाठवलाच नाही। तो प्रस्ताव कोणता? तर जे नुकसान झालेलं होतं आपल्या अतिवृष्टीमध्ये त्याच्या मदतीचं नोव्हेंबर महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये जे पथक आलेलं होतं महाराष्ट्रामध्ये त्याचा जो अहवाल आहे तो पाठवला गेलेला नसल्यामुळे एनडीआरएफची मदत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणं आता अवघड झालेलं आहे। महाराष्ट्र सरकारने त्याचा जो काही अहवाल होता तो वेळेत जर पाठवला असता तर आतापर्यंत त्याची घोषणा झालेली असती। आताही महाराष्ट्र राज्याकडे त्याच्या अंतर्गत काही रक्कम शिल्लक आहे। तुम्ही म्हणाल ही कोणती रक्कम? तर विषय असा आहे की पहिल्यांदा आपल्याला नुकसान भरपाईची हेक्टरी मदत जाहीर झाली आणि त्यानंतर रब्बी हंगामासाठीची काही मदत जाहीर झाली, ती हेक्टरी प्रमाणामध्ये होती। मात्र या व्यतिरिक्त मदतीची आवश्यकता होती आणि केंद्राचं एनडीआरएफच्या अंतर्गत ती मदत मिळणार होती। मात्र प्रस्तावच दाखल नसल्यामुळे आता ती मदत मिळण्याचं अवघड झालेलं आहे आणि आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित अहवाल पाठवल्याचं माध्यमांपुढे सांगितलं होतं। मात्र ते आता खोटं बोलत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण धाराशिवचे खासदार ओमराजे यांनी ज्यावेळेस लोकसभेत प्रश्न विचारला त्यावेळेस उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आणि ते अधिकृत असं लोकसभेतील उत्तर आहे। त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत का? याच्यामध्ये त्यांच्याकडे काही तोडगा आहे, त्यांनी पण या विषयामध्ये बोललं पाहिजे। कारण यामध्ये शेतकरी अंधारात ठेवला जात आहे। प्रस्तावच नाही तर अतिरिक्त मदत शेतकऱ्यांना कशी मिळणार हा प्रश्न उपस्थित होतोय।